अहो बाबा, तो शर्ट पहिले बदला. नेहमी कुठं जायचं झालं की एकच शर्ट घालता. नाहीतर काय. अरे ह्यात काय वाईट आहे? हा तर माझा फेवरेट शर्ट आहे. बाबा फंक्शनला चालले आपण, हा असा शर्ट घालून लायकी काढणार आहे का आमची? अहो बाबा जरा सुधारा. नेहमी नेहमी तेच काय जुने कपडे घालताय? नाहीतर काय, आमच्यासाठी कपडे घेता ना. जरा तुमच्यासाठी पण. अरे बोल ना, का थांबलास? अरे बाप आहे तो. बाप कधी स्वतःसाठी जगत नसतो. अगं बघ, जगावं ना. त्यांना कोणी मना केलंय जगायला? आपल्यासाठी सगळं काही घेतात ना. मग त्यांचेच नेहमी कपडे का राहतात? नेहमीच त्यांचे कपडे का राहतात सांगते. तुझ्या पहिल्या मोबाईलसाठी पैसे बाबाने दिले, त्यावेळी त्यांचे कपडे राहिले. पल्लवीच्या ढोले जेवणाच्या वेळेस पैसे खर्च झाले, त्यावेळेस पण बाबांचे कपडे राहिले. आपल्यासाठी घर घेतलं, त्याचे हप्ते फेडता फेडता बाबांचे कपडे राहिले. बाबा, तुम्ही स्वतःसाठी शेवटचं काय घेतलं होतं? आठवत नाही रे. तुमच्या सर्वांच्या गरजा पूर्ण करताना स्वतःच्या गरजा कधी संपल्या ते कळलंच नाही. बाबा, खरी चूक माझीच होती. मी माझ्यासाठी किती कपडे घेतले, पण तुमच्यासाठी कधी काही घेतलंच नाही. प्रत्येक बाप असंच असतो रे. स्वतःचं शर्ट फाटलं तरी चालेल, पण मुलाचे स्वप्न फाटले नाही पाहिजे. बाबा चुकलो आम्ही. ओ चला, बाबांसाठी पहिला आपण कपडे घेऊया, मग फंक्शनला जाऊया. चल. आपल्यासाठी नवीन कपडे घेणारा बाप स्वतः मात्र जुन्या शर्टात समाधानी असतो. आपल्यासाठी हजारो रुपये खर्च करणारा बाप स्वतःसाठी 100 रुपये खर्च करताना विचार करतो. फादर्स डेला एकदा त्याच्याही गरजांचा विचार करा, कारण बाप बोलत नाही म्हणून त्याला काहीच गरज नाही असं नसतं. पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.